तर महत्त्वाची बातमी समोर येते। लोकसभेऐवजी मनसे विधानसभेला महायुतीत एकत्र दिसण्याची शक्यता आहे। अमित शहा आणि राज ठाकरेंची जी बैठक पार पडली, या बैठकीनंतर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर चर्चा झालीच, मात्र विधानसभेच्या बाबत सुद्धा चर्चा झाली असण्याची शक्यता आहे। राज ठाकरेंसमोर लोकसभा जागेऐवजी राज्यसभेत जागा किंवा विधानसभेला दोस्तीचा पर्याय देण्यात आल्याची शक्यता वर्तवली जाते। मनसे लोकसभेत महायुतीचा प्रचार करणार का, याबाबत मात्र अद्यापही साशंकता आहे। प्रतिनिधी संदीप राजघोळकर सध्या आपल्या सोबत आहेत। संदीप, काय अधिक माहिती आहे? लोकसभा आणि विधानसभा या दोन्हीमध्ये महायुतीमध्ये मनसे सहभागी होणार का? मनश्री, ज्यावेळेला राज ठाकरे हे दिल्लीमध्ये आले होते, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर खरं तर जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित होण्यापूर्वी ही भेट होती। त्यामुळे 48 जागांपैकी 20 जागा जाहीर झाल्या होत्या। 28 मधल्या 2 जागा मनसेला दिल्या जातील अशी शक्यता राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जात होती। मात्र आता आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार लोकसभेला सध्या मनसेला एकही जागा दिली जाणार नाही, म्हणजेच येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेचा एकही उमेदवार असणार नाही अशी शक्यता असल्याचं आपल्याला सूत्रांनी सांगितलं। म्हणजे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यानं खरं तर ही माहिती दिलेली आहे। आणि दुसरं महत्त्वाचं, आगामी काळामध्ये म्हणजे येत्या 6 महिन्यामध्ये कदाचित राज्यसभेचं एक खासदार पद जे आहे ते मनसेला दिलं जाऊ शकतं। म्हणजेच राज ठाकरे यांच्या पक्षाचा जो खासदार आहे तो थेट राज्यसभेमध्ये येऊ शकतो भाजपच्या कोट्यातनं। दुसरं महत्त्वाचं, आगामी विधानसभा ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये आपण एकत्रित काम करू, त्यावेळेला तुमची आम्हाला गरज आहे असं देखील भाजप हायकमांडनं राज ठाकरेंना सांगितल्याची माहिती आपल्याला समजते। पण आत्ता ज्या लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत त्यामध्ये महायुतीत जरी सहभागी होणार असला मनसे असं सांगितलं जात असलं तरी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार का किंवा प्रचारात सहभागी होणार का? मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष, यांचे उमेदवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उमेदवार आणि भाजपचे उमेदवार, या उमेदवारांच्या प्रचारामध्ये म्हणजे थेट सहभागी होतात की नाही मनसेचे कार्यकर्ते किंवा मनसे पक्ष सहभागी होतो की नाही, याबाबत देखील साशंकता आहे। त्यामुळे लोकसभेमध्ये आता मनसेचा उमेदवार नसणार ही मात्र शक्यता जास्त आहे। मनश्री, नक्कीच संदीप, त्याच्यामुळे मनसे आता महायुतीत नेमकी कधी सहभागी होणार, लोकसभा निवडणुकीत की विधानसभेच्या मुहूर्तावर, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे।